सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता ओघाच्या घरात त्या शून्य असणाऱ्या ग्रहस्थानं या 6 महिन्यापूर्वीच्या लग्नावर झालेल्या माणसाला विचारलं, का रे लग्न करून कसं वाटतंय, काय वाटतं बसलेल्यांना, काय सांगितलं असेल ते अंदाज नाही, तुम्ही काही सांगा, तसं काही नाही, तुला काय तुम्ही म्हणा तुला कशाला मी सांगते ऐका इकडं पाहा तुम्ही करा. त्यानं विचारलं, का रे 6 महिने लग्नाला झाले कसं काय, तो म्हणता अरे काय सांगितलं 6 महिन्यापूर्वी जसं तिथं व्हॉट्सअपला कमेंट होतं, इंस्टाला जशी ती माझ्याशी बोलायची, फेसबुकला जसे अपडेट होते, तसं म्हणते आमच्या संसारामध्ये काही राहिलं नाही. 6 महिन्यानंतर जसं आमचं लग्न झालंय आता मला इतकं या ठिकाणी वाईट वाटतंय, कारण या 6 महिन्यात तिनं मला किंमत दिली नाही. इतकंच काय तर ती माझ्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवते, प्रत्येक गोष्टीवरती भांडण करते, माझ्या आई वडिलांना नावं ठेवते, घराला नावं ठेवते, माझ्या प्रत्येक वागण्याला या ठिकाणी काही ना काहीतरी ती बोलत राहते. उलट मला असं वाटतंय नसतं लग्न केलं मदत करत करा, नसता लग्न केलं तर बरं झालं असतं. आता इकडे पहा, ज्याच्या लग्नाला 6 महिने झालं त्यांना असं उत्तर दिलं, पण जसं उत्तर दिलं तसं बाबा तो थोडा डोकं खाल्ला लागला. तो म्हणला, अरे 6 महिन्यामध्ये माझी अशी परिस्थिती, पण याच्या लग्नाला किती वर्ष झाली, 6 वर्ष झाले. आणि मग तो मला विचारू लागला की 6 महिन्यात जर मी इतका फसलोय, मी एवढा अडकलोय, पण 6 वर्ष यानं हिला सांभाळली कशी, मग ह्याचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे आपण जरा तपासलं पाहिजे. म्हणून त्याला विचारलं, का रे माझं सोडून तुझं सांभाळलं